सरप्राइज करा, लाइक और अरे कहना क्या चाहते हो? लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉल करा. बात तो सही है. तर जय श्रीराम मित्रांनो. तर आपण सकाळी सकाळी निघालो आहे हर्षकड. त्याने आपल्याला फोन केला बाहेर ये म्हणून. तो बाहेर आल्यावर बा इथं आल्यावर त्याचे बाप्पा त्याला गिन्नी तोडायला चल म्हटली, पण तो काही गेला नाही, मागं लपत होता. तर हे लागले ते आबाळ आपल्याला. नाही ओम शेटने आणली गाडी, त्यांच्यासोबत बोलणं करून आता आपल्याला जायचं आहे घरी. तर आपण निघणार आहे आता घरी. तर घरी गेले गेले आपल्याला तिथे समोर मोरपीस, मग मोरपीस काढले डायरेक्ट आरूनच्या शिंगात. तर कमेंट मध्ये नक्की सांगा कशी दिसती. सुरुवात आहे, आधी तो सुरुवात आहे धावणे. मग सो मला इथं मोरकुच्ची मागायला बघा कुणाला लावून राहिला मोरकुच्ची. याच्यासाठी 2 शब्द कमेंट मध्ये नक्की द्या. तेवढ्याच आपली आला भांगारवाला आहे. टीव्ही मागत होता, पण टीव्ही काय आपल्याला द्यायचं नाही, कारण ते आपल्याला फेमस झाले घराला लावायचं. मग काय मित्रांनो आपण लागलो आपल्या कामाला. मग काय पटापटा घेतली वाडी सून रप्पार. मग काय 5 मिनिटात लावला ढिगा नाथ कुळान जळगाव धुळा. तेवढ्यातच हे दोघं दिसले आपल्याला पतंग उडवताना. मग गेलो आपण त्यांच्यापाशी पतंग बघायला. तर ते उघडत होतं, तर आपल्याला बघतात घरात पळाला. मग काय म्हैशेट बघत होते टीव्ही. तर आपण गेलो घरामध्ये टीव्ही बघायला. तेवढ्यात आले सोन्या भाऊ म्हणजे डायरेक्ट भागात टॉपच्या म्हशीचे मालक, म्हणजे रेशमाचे मालक. त्यांना म्हणलं गाडीच्या फायरिंग द्या एकदा, त्यांच्या गाडीचा आवाज ऐकून जाईल. मग काय वाड्यांना मारली कवळी डायरेक्ट मशीनच्या दावणीमध्ये. भविष्यात टॉपला जायचं म्हणल्यावर मेहनत आणि संयम बाळगावाच लागणार. लाईट नव्हती म्हणून यांना आज अक्काले दिली वाडी टाकून. मग यांना म्हणलं खायची तर का नाही, तसेच राहा, कारण मजबुरी आज. मग काय सगळे लागले दातानी पोळायला काडाकड. मग ही म्हणायला आली वाडे नको कुट्टी आण. मग काय आपल्याकडे आला राजवर्धन. ते म्हणला एका दगडात ही भावली उडून दाखव. आपल्या कोणतं नाही उडवली, पण त्याने एका दगडात उडवली. मग काय त्याला म्हणलं चल म्हशी सोडायला, लगेच ते आला, लगेच म्हशी सोडल्या. चला मित्रांनो मी जातो आता म्हशीकडं. तुम्ही जावा तुमच्या घरी. लाईक फॉलो अँड सबस्क्राईब करून जावा.